एक दोन प्रतिमा आहेत, काय वाटतं कुणाच्या प्रतिमा असतील त्या? तो कोणाच्या त्यात काय माहिती नाही मला. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हुतात्मे होते, टोटली 107 त्यांची नावं त्या बाजूला कोरलेली आहेत. तर त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलं. ह्यामध्ये तुम्हाला दोन प्रतिमा दिसत, काय सांगू शकता, अंदाज बांधता येतोय की कोणाच्या प्रतिमा असू शकतात त्या? साहेब एवढं नाही सांगू शकत, कारण आम्ही तेवढं म्हणजे तेव्हा नव्हतो. ही हुतात्मा म्हणजे आमच्या एरियाची शान आहे. महाराष्ट्र अमेरिकेच्या पुढे गेला पाहिजे, असं आमचं तिथे पुढे गेलाच पाहिजे. ते सगळ्यांना विसरले लोक आता. 1 मे महाराष्ट्र दिन 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई शहर हे देखील महाराष्ट्रामध्ये सामील झालं. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि त्यानंतर त्या संघर्षानंतर त्या लढ्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती होताना पाहायला मिळाली. आज हा दिवस 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण आजही साजरा करतोय. मुळामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, अस्मिता ही जपण्यासाठी आजचा दिवस आपण साजरा करतो. महाराष्ट्राचा विकास जो आहे तो 1960 नंतर एक वेगळ्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याचे टप्पे जे आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने गाठलेले आहेत. आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र जनतेला काय वाटतं, आपल्या मुंबईचा जो विकास आहे तो कशा पद्धतीने होतोय, कशा पद्धतीने आतापर्यंत झालाय आणि कसा त्यांना हा मुंबईचा विकास पाहिजे आणि या दिवसाचं महत्त्व जे आहे, या जागेचं महत्त्व जे आहे ते त्यांना माहिती आहे का? कारण की आता मी बघतोय, आता तर मी हुतात्मा चौकातच आहे, या स्मारकाभोवतीच आहे. कित्येक लोकांनी या जागेभोवती स्टॉल बांधलेले आहेत. पोटापाण्याचा विषय जो आहे तो या स्टॉलवरती त्यांचा चालतोय. कित्येक लोक जे आहेत ते चर्चगेट पासून CSMT पासून येत आहेत आणि या स्मारकाच्या भोवती जात आहेत, त्या स्मारकाला पाहतायत. पण त्यांना या जागेचा इतिहास माहिती आहे का, या जागेचं महत्त्व माहिती आहे का, हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हीच दुकानं देखील याच जागेवरती दिसतात. या बाजूला माझ्या डाव्या बाजूला हुतात्मा स्मारक चौक आहे आणि त्यानंतर या बाजूला काही दुकान आहेत. आपण दुकानदार कित्येक वर्ष इथे काम करतायत आणि त्यांना याबद्दल काय माहिती आहे आपण त्यांना देखील विचारूया. दादा, तुम्ही पुस्तक विक्रेते आहात इकडचे, किती वर्ष तुम्ही इथे पुस्तक? 25 वर्ष झाले. 25 वर्ष. मग तुम्हाला या जागेबद्दलचं याचं महत्त्व तर तुम्हाला चांगलं माहिती असेल, काय सांगाल? काय सांगणार, उद्या 1 महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा. महाराष्ट्र स्वतंत्र आपल्या महाराष्ट्राला सेपरेट राज्य दिले ना, तेव्हा महाराष्ट्र दिनाची सुरुवात झाली. बरोबर. 1960 मध्ये 1 मे 1960. हेच दुसरे आणि काय सांगणार. बरं. आणि बऱ्याच वेळेला आता मराठी हा वाद जो आहे तो देखील आपल्याला पेटलेला कुठेतरी पाहायला मिळतो. म्हणजे याच्यावरून वाद निर्माण होतात. खरंच हा वाद होण्याची गरज आहे का मराठी भाषेवरून? असं काही नाही. या राज्यात थांबायचं म्हणजे इथली पहिली जी मूळ भाषा आहे ती बोललीच पाहिजे ना. असं वाद निर्माण असं कोणी केलेलं नाही आणि मराठी माणूस कधीही बोलत नाही की हा जबस तुम्ही बोललंच पाहिजे म्हणून. तुम्ही इथं आहे तर प्रत्येक राज्याची एक भाषा निश्चित आहे, ती बोलली पाहिजे. आपण अजूनही ते काही ऊस पिण्यासाठी देखील थांबलेले आहेत. दादा, ही जागा हुतात्मा स्मारक म्हणून ओळखली जाते, काय माहिती आहे तुम्हाला या जागेबद्दल, महत्व काय? हे इथे महाराष्ट्र मुंबईसाठी ज्या हुतात्म्यांनी आहुती दिली ना, त्यांच्या स्मारकसाठी हे बांधलेलं आहे. बरं. एक कुठेतरी तेव्हा असं म्हटलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली, बरोबर. मग आता कुठेतरी असं अगोदर म्हटलं जात होतं की भाषिक आधारावरती राज्य व्हायला नको हवे होते, अशी एक गट पडलेला आणि एक व्हायला हवे होते असा एक गट पडलेला. काय वाटतं, याने सोपं झालंय का किंवा भाषावाद पेटतोय असं वाटतं का? भाषावाद नाही, प्रत्येकाला भाषेचा तर गर्व असायलाच पाहिजे. बरोबर. महाराष्ट्र आणि मुंबई महाराष्ट्राचीच आहे. तुम्ही काम करताय इथे, तुमचं दुकान आहे, समोरच हुतात्मा चौक आहे, काय सांगाल या चौकाबद्दल, जी माहिती तुम्हाला आहे, महत्व जे तुम्हाला माहिती आहे ते? हुतात्मा म्हणजे हुतात्मांचं स्मरणार्थ ते बांधले गेले आहे. त्याने आपली प्राणाची आहुती दिली आणि आपल्या मुंबई जाणार होती गुजरातमध्ये, ती आपल्याला मिळवून दिली. त्यांचे कायम आम्ही ऋणी आहोत आणि त्यांच्यामुळे आमच्या धंद्याला ओळख पडली आहे. तुमच्या धंद्याला ओळख पडले म्हणजे कशी ओळख पडली? हुतात्माच्या समोरचा वडापाव आला, सिटी वडापाव. अच्छा, वडापाव आला म्हणून पहिला मला हुतात्मा वडापाव बोलायचे लोक. हुतात्मा वडापाव आला. अच्छा, किती वर्ष तुम्ही इथे काम करताय? 55 वर्ष. 55 वर्ष तुम्ही इथे काम करताय. मी म्हणजे 55 वर्ष व्यवसायाला झाले. बरं, आता एक मराठी भाषेवरून वाद वगैरे होण्याच्या गोष्टी येतात. खरंच हा वाद झाला पाहिजे का? इथे भाषावर प्रांतरचना आपली झालेली आहे. बघा, मुंबई असं ठिकाण आहे जे सर्व प्रांतीय राहतात, पण माझी इच्छा आहे की प्रत्येक थोडी भाषा ही शिकावी. कारण काय, मी मद्रासला गेलो ना, तिथला माणूस हिंदी बोलत नाही, मद्रासीच बोलतो. ती भाषा मला जमत नाही. मी तिरुपतीला गेलो तर त्यांचीच भाषा बोलवते. मला तिथे प्रॉब्लेम झाला, तिथे इंग्लिश त्यांना समजत नव्हतं.
मग त्यांनी पण मराठी शिकावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. फक्त भाडे पुरता म्हणजे बा 10 रुपये दे 20 रुपये एवढी शिकलेली खूप झाली. मराठी माणूस त्याला समजून घेईल, हात बी उचलणार नाही, एवढीच त्याची इच्छा असते. आता उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे. कसा साजरा होतो? तुम्ही नेहमी 55 वर्ष म्हणताय काम करतायत, पाहिलंय तुम्ही ते? ही हुतात्मा म्हणजे आमच्या एरियाची शान आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. इथे जे काम खूप म्हणजे इथे आता बघा तुम्ही संध्याकाळी याल ना, इथे पूर्ण फुलं लावलेली असणार, लाइटिंग असणार हुतात्मा चौक गेटवे ऑफ इंडिया पासून, आणि लोक खास बघायला येतात. हा प्रोग्राम लांबून लांबून लोक येतात आमच्या समोर. त्यामुळे आम्हाला तर रोज बघतो, पण ज्याला माहिती नाही ना, पण हे माहिती आठवणी ह्या प्रोग्राममध्ये बघायला आवडून येतात. आणि तुम्ही पण येऊन बघा, शूटिंग करा. तुम्हाला खरोखर एक म्हणजे आदर्श आहे प्रोग्राम करताना हुतात्म्याच्या आठवणी काढून चांगला प्रोग्राम करतात. इथे हुतात्मा स्मारक आहे, स्मारक उभारलेलं आहे. बऱ्याच जणांना आम्ही विचारतो या जागेचं महत्त्व त्यांना माहिती आहे का? तुम्ही काय सांगू शकाल? बऱ्याच वेळेला तुम्ही कामाला जात असाल. माहिती आहे, ते संयुक्त महाराष्ट्राच्या विरुद्ध त्यावेळेला केलेले स्मारक आहे. आणि काय जागेचं महत्त्व काय आहे या? म्हणजे त्यावेळेला जी काही चळवळ झाली त्याबद्दलची माहिती आहे, लोकांच्या पुढ्यात यायला पाहिजे. कारण काय ते एक वेगळं राज्य झालं. तर अशा प्रकारे राज्य झालं हे म्हणतायत. त्यांनी त्यांच्यानुसार एक माहिती दिलेली आहे. आपण अजून काही ना विचारूया. सर, हुतात्मा स्मारक है यहाँ पे, कितने बार आप आते जाते रहेंगे? क्या पता है आपको? रोज आते हैं? कितने साल से आते मुझे जाते पता है कि यहाँ पे ना बहुत सारे हुतात्माओं ने मतलब शहीद हुए महाराष्ट्र के लिए, संयुक्त महाराष्ट्र के लिए बहुत लोग शहीद हुए यहाँ पे. बराबर. जब वो एक अधिकारी था उसने यहाँ पे गोली चलवाई थी. बहुत हिस्टोरिकल प्लेस है. यस. तो अभी आप हिंदी भाषिक हो? मराठी मराठी येतं हिंदी तुम्हाला? मराठी दोन्ही येतं तुम्हाला? Yes, yes. मस्त, छान. सध्या मग भाषेचा वाद सुरू आहे, कसं पाहता या वादाकडे? सर म्हणजे वाद करण्याची गरज आहे का? ॲक्च्युली वाद करण्याची गरज नाही आहे, कारण मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे. परंतु ना इथे जे पण कोणी येत आहेत बाहेरून लोक, त्यांनी शिकण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी जर प्रयत्न केला, इथली संस्कृती पण आहे, त्यांनी ती ओळखली पाहिजे. तुम्ही इथे पैसे कमवताय, तुम्ही ट्राय करा. तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे, पण तुम्ही स्वतःहून ते ट्राय केलं पाहिजे. आणि बहुभाषी असण्याचा फायदा पण आहे की तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण बघू शकतात. संस्कृती, तिथले मूवीज वगैरे आहेत, खूप साऱ्या गोष्टी त्या तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे तुम्ही ते एन्जॉय करू शकतात. म्हणजे त्याचे फायदेच आहे, नुकसान तर काही नाही आहे. तुम्ही त्या प्रतिमेकडे पाहताय, एक 2 प्रतिमा आहेत. काय वाटतं कुणाच्या प्रतिमा असतील त्या? तो कोणाच्या त्यात काय माहिती नाही मला. नाही माहिती. परत तरीही अंदाज काय लावता येतोय? एका बाजूला हात घुंगडी आहे, शेतकरी पगडी येते. घातलेली, हा. शेतकरी. अगदी बरोबर ओळखलंय. हा. शेतकरी आहे. आणि दुसऱ्या बाजूला कुर्ता घालून, सफेद कुर्ता एक अगदी असतो तो. आता पुतळा त्या स्वरूपात असल्यामुळे तो तुम्हाला काळ्या रंगात हा. दिसतो. तरी काय वाटतं तो? आता पुढचे आता होतात माहिती काय, आता एवढं माहिती नाही तर. बरं ठीक आहे. तर बाकी तुम्हाला ह्या जागेबद्दल काय माहिती आहे? महत्व, या जागेचं महत्व? या जागेचं एवढं काही कल्पना नाही, पण जे काय आपले हुतात्मा झालेत ना, त्यांच्यासाठी हा हुतात्मा चौक म्हणून हे केलेलं आहे. एवढंच आपल्याला मला माहिती आहे. अगदी. महाराष्ट्र दिन आहे आणि मी वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधतोय. त्यांना या जागेबद्दल काय माहिती आहे हे जाणून घेतोय. आणि अशा वेळेला मला तिकडे खाकी टूरचे संस्थापक दिसत आहेत, भरत गोटोसकर दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, कारण की या जागेची सुंदर अशी माहिती जी आहे, तो इतिहास जो आहे तो त्यांच्यापेक्षा जास्त कोण सांगू शकेल असं मला वाटत नाही. आपण एकदा त्यांच्याशी देखील संवाद साधूया. चला. तुम्ही या जागेचा फोटो काढताय, तुमच्याकडून मला खूप छान माहिती मिळू शकते असं मला कळतंय. तर प्लीज. कशाबद्दल पाहिजे? उद्या महाराष्ट्र दिवस आहे, हुतात्मा चौक आहे. बरोबर. तर आपण खाकी टूरचे बरोबर पकडलं मी. रील शूट करत होता. ओके. तर खाकी टूरचे संस्थापक असं ना? भरत गोटोसकर. हा, भरत सर. योगाने माझं नशीब खरंच चांगलं. मी कालच सर तुमचा व्हिडिओ पाहिला. माहिती मी स्वतः घेत होतो, तुमची देखील व्हिडिओमधून माहिती घेत होतो. खाकी टूरचे संस्थापक भरत सर आपल्यासोबत आहेत. सर, या जागेची माहिती तुमच्याशिवाय खूप छान अशी मला कुठेच नाही मिळू शकणार असं मला पर्सनली वाटतं. तर प्लीज. कसं आहे, आपण एकेकाळी आपण जिकडे उभं आहोत तिकडे मुंबईचा किल्ला होता आणि किल्ल्याची तटबंदी होती. आपण दोन तटबंदी होती, बाहेरची आतली. दोघांच्या मध्ये खंदक होता, म्हणजे त्याला मोठ म्हणतात इंग्रजीमध्ये, ज्याच्यात पाणी होतं. तर हा पूर्ण जो इकडून आला, हा DN रोड आणि पुढे MG रोड, हे पूर्ण तटबंदी होती. इकडे एक गेट होतं आधी,
जे आतलं जे इंग्लिश चर्च आहे त्याच्या बाहेर होतं आणि म्हणून चर्चच्या बाहेर असलेलं गेट म्हणून ह्या गेटचं नाव चर्च गेट होतं, ज्याच्यावरती आता रेल्वे स्थानकाचं नाव पडलं. तर हे लोकेशन होतं. 160 वर्षापूर्वी ही सगळी तटबंदी उतरवण्यात आली आणि हा टाउन स्क्वेअर झाला, म्हणजे मध्यभाग शहराचा जिकडे, आणि तिकडे फ्लोरा फाउंटन आलं. तुम्ही जे फाउंटन दिसतं ते आलं. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर भाषावर प्रांतरचना बनवायचा प्रयत्न सुरू झाला आणि तेव्हा कानडी लोकांकरता कर्नाटक दिला पाहिजे, तेलुगू लोकांकरता आंध्र प्रदेश दिला पाहिजे, तमिळ भाषिकांना तमिळनाडू, असं भाषावर प्रांतरचना होणार. तसं मराठी भाषिक जे लोक होते ते 3 वेगवेगळ्या पॉलिटिकल एंटिटीजमध्ये होते. म्हणजे विदर्भ हा सेंट्रल प्रॉव्हिन्सेस इन बेरारमध्ये होता, मराठवाडा हा निजामाच्या राज्यात होता आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता. या सगळ्यांना एकत्र आणून एक मराठी भाषिक राज्य झालं पाहिजे, त्याचं नाव महाराष्ट्र असलं पाहिजे, ह्याच्याकरता चळवळ उभी राहिली. आणि प्रॉब्लेम असा होता की महाराष्ट्र द्यायला सरकार तयार होती, केंद्रातली सरकार, पण मुंबईचं काय, मुंबईमध्ये 50% मराठी भाषिक होते, 50% अमराठी होते. तर मुंबईचं काय करायचं, तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट होतं त्यांना ही युनियन टेरिटरी बनवायची होती. जसं दिल्ली आहे, गोवा होतं त्या काळामध्ये, तसं एक युनियन टेरिटरी बनवली पाहिजे. आणि त्याला मराठी लोकांचा विरोध होता, कारण त्यांना मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी करायची होती. त्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी चळवळी झाल्यात. त्यातला एक जे आंदोलन होतं ते इकडे आलेलं असताना तेव्हा बॉम्बे स्टेट तेव्हा हे नव्हतं, महाराष्ट्र झालेला नव्हता. त्याचे जे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव होतं मोरारजी देसाई. त्यांनी शूट ॲट साईट, म्हणजे जिकडे दिसेल तिकडे गोळ्या झाडं असं सांगितलं. इकडे जे आंदोलन चालू होतं तिकडे गोळीबार झाला. इकडे 15 लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, इकडे त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र चिघळून उसळला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जे काय झालं त्यामुळे 1 मे 1960मध्ये मुंबईसह महाराष्ट्र हा एकत्र आला. जेव्हा महाराष्ट्र बनला नंतर ते जे हुतात्मे होते, म्हणजे 15 इकडे पण वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हुतात्मे होते, टोटली 107, त्यांची नावं त्या बाजूला कोरलेली आहेत. तर त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलं. आणि तेव्हा कम्युनिस्ट लोकांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला, म्हणजे वेगवेगळ्या पार्टीतले वेगवेगळे लोक त्याच्यात इन्वॉल्ड होते, पण कम्युनिस्ट लोकांनी ताणून धरलं. म्हणून त्यांचं जे सिंबल आहे, शेतकरी आणि कामगार एकत्र मशाल घेऊन या स्मारकावरती उभे आहेत. आणि ते नंतर बांधण्यात आलं. जेव्हा महाराष्ट्राचं सिल्वर ज्युबिली 25 वर्ष झाली महाराष्ट्राला, तेव्हा ते स्मारक एक्सटेंड करून हे बनवण्यात आलं, जिकडे हा महाराष्ट्राचा मॅप बनवण्यात आला लॉनवरती आणि जय महाराष्ट्र लिहिण्यात आलं. कप भराल तर चालेल, मी पण एक कप भरतो आणि आपण चहा पिऊया. आणि थोडंसं तुम्ही कित्येक वर्ष जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये काम करत असाल, काय वाटतं मुंबईचा विकास कसा सुरू आहे आणि काय वाटतं तुम्हाला कसा विकास झाला पाहिजे? हे चांगलं झालेलं आहे, तरी गरीब लोकांची मुंबई राहिलं नाही. आता गरीब लोकांची मुंबई राहिली नाही, नाही, असं नाही. का वाटतं? काय म्हणजे आता गव्हर्नमेंट सगळं गव्हर्नमेंटच्या माती लागलेलं आहे. आम्ही 90 पासून मी चहाचा धंदा करतो इकडे. 1990 पासून 82 मध्ये मी महाराष्ट्राला आले. मी साऊथ इंडियन आहे, कर्नाटकचे, उडपीचे आहे. हा माझे नाव आहे सुधाकर शेट्टी. हा. आता गरीब लोकांचे मुंबई राहिले नाही. बरं, तुम्ही मुंबईचा विकास हा माझ्यापेक्षा जास्त पाहिलेला आहे, हा, बरोबर? बरोबर. कसा विकास होत गेलाय? विकास चांगले झाले, तरी सुद्धा गव्हर्नमेंटला गरिबांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, गरिबांवरती हा. लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं. हा. अजूनही तुम्ही काय पाहता, काय मुंबई असली पाहिजे होती तुमच्या दृष्टीने? काही मुंबई सुधारण भरपूर झालेलं आहे, चांगल्या आहे गोष्टी. हा. तरी सुद्धा मेन कारण म्हणजे गरीब आता अटवाचे मागे लागलेलं आहे गव्हर्नमेंट. बरं, आता नक्कीच हे सगळे तुमची जी भावना आहे हा. ती आम्ही मान्य करतो. मात्र आता ही गोष्ट जी आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे ते स्थापन झालं, हा. मराठीच्या मुद्द्यावरती स्थापन झालं, भाषेवरती स्थापन झालं. ते भाषावाद भाषा तर शिकायला पाहिजे, प्रत्येकाला यायला पाहिजे. आपल्या इच्छा असतो, कुठे गेलं तर पण कुठल्या त्यांच्या भाषा शिकलं तर काय आम्हाला काय त्रास नाही त्यात. मग आता शिकायला पाहिजे, प्रत्येक राज्याच्या भाषा शिकलं तर प्रत्येक राज्याला तुम्ही फिरू शकता. बरं, मग भाषेवरून हा वाद जो होतो तो योग्य वाटतो का मग तुम्हाला? हे योग्य नाही, म्हणजे शिकायला पाहिजे मग भाषा. प्रत्येक तुम्ही कुठे उद्या तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये ते बाहेर जाऊ शकता, तिथं पण तुम्ही शिकलेलं तर बरं असतं जरा. म्हणजे मातृभाषेला महत्व आहे बरोबर. मेन. तुम्ही शिकलात, कसे शिकलात तुम्ही? आम्ही लहानपणी शिकायचे. लहानपणापासून आजूबाजूला मराठी बोलतात की कसं? हा, बोलतात. मी मराठीची बोलतो जास्ती, हा. तरी सुद्धा समोरचे माणूस हिंदीमध्ये बोलतात.
अरे महाराष्ट्र असून सुद्धा हिंदीमध्ये बोलतात, हे जरा कमी करायला पाहिजे. उद्या महत्वाचा दिवस आहे, हो हो कसं महाराष्ट्र दिन. पाहता? खूपच गर्व होतो. हम्म. सगळ्यांना श्रद्धांजली ज्यांनी महाराष्ट्र डे साठी हे केले त्यांना. अगदी. मग आता महाराष्ट्राचा विकास कसा होतोय? तुम्ही माझ्याहून जास्त पावसाळे पाहिलेले आहेत. हो, हो. काय वाटतं तुम्हाला, कसं विजन असलं पाहिजे आणि कशा आतापर्यंतचा विकास आहे? विकास चांगला चाललाय पण ज्या स्पीडने चाललाय तो कमी आहे. कमी. त्याच्याहून जास्त स्पीडने व्हायला पाहिजे होता. हम्म. पण तरी पण आता चांगला स्पीडने होतोय. होतोय. हो हो. आणि ती स्पीड कशा कशामध्ये तुम्ही पाहताय विकासाची? विकासाची स्पीड तर पाहायची तर ट्रेनचे सर्व्हिसेस मध्ये पहिले तर आम्हाला तेच पहिलं लोकल ट्रेन, आता मेट्रो चालू झाली म्हणजे बरं आहे. आणखीन रोडचे जे काम चालू आहे ते जरा व्यवस्थित चालू आहे आता. चांगले रोड बनत आहेत, ब्रिजेस चांगले बनत आहेत, फ्लावर वगैरे छान बनलेत. फक्त मेंटेन करायचा ना आपल्याला प्रॉब्लेम आहे. एकदा कन्स्ट्रक्शन झालं की मग आपण विसरून जातो त्याची साफसफाई, त्याला मेंटेन करणं, ते करणं खूप महत्त्वाचं असतं, मेंटेन ठेवणं. आता इथे फाउंटनला कसे झाडं लावतायत ते आता लावल्यावर त्याचे मेंटेन ठेवायला पाहिजे. पाणी घालावं, त्याला खत घालावं. मेंटेनचा आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही राहायला कुठे? मी गोरेगावला राहील. गोरेगावला. कसं गोरेगाव तुमच्या मते कसं डेव्हलप झालेलं आहे? छान डेव्हलप झाले आणि आता तर एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे की म्हणजे आता सगळीकडे सिमेंट आणि कॉन्क्रीट आणि असंच सगळं चाललंय. मला वाटतं थोडंसं तिथे हरित म्हणजे ग्रीनरी असायला पाहिजे. पूर्ण असं सगळीकडे कन्स्ट्रक्शन करून पण फायदा नाही. थोडं ग्रीनरीसाठी पण जागा सोडावी. मग आता आरेचा विषय झालेला, कसं पाहत होतात मग तुम्ही त्याच्याकडे? त्याबद्दल मी न बोललेलंच बरं आहे. ठीक आहे, चालेल. ओके. पण तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. महाराष्ट्राचा विकास कसा चाललाय, काय चांगलाय, वाटतं? चांगला चाललाय. आता जो चाललाय तो खूप चांगला आहे. चाललाय कसं आता जो चाललाय म्हणजे अगोदर नाही, अगोदर मग आता खूप इम्प्रूव्ह आहे. आणि तरी कसं पाहता आपलं महाराष्ट्राचं विजन कसं असलं पाहिजे? अजून ह्याच्याहून प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे. ते जे progressive होत आहे, बनतंय आता हे म्हणजे मेट्रो, लोकांना जी फॅसिलिटी अवेलेबल होते खूप महाराष्ट्राचं, म्हणजे महाराष्ट्र हा अमेरिकेच्या पुढे गेला पाहिजे असं आमचं अमेरिकेच्या पुढे गेलाच पाहिजे. अगदी अगदी. हा. मग आता सध्या लोक प्रश्न उपस्थित करतायत, पॉप्युलेशन आहे, ट्रॅफिक आहे, ओके. याच्यावरती काही अजून करता येईल असं नाही, पण तुम्हाला आता जे इम्प्रूव्ह आहे ते खूप म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे आता त्या मानाने पॉप्युलेशन असताना लोकांना फॅसिलिटी खूप अवेलेबल झाल्या. जे आता कुलाबा साईडला आणि होतं ते जे मेट्रोने गेले तर लोक लवकर पोहोचू शकतात. तुमचा प्रवास कसा चालतो? खूप लवकर होतोय आता उलटा. लवकर नक्की होतोय. नक्की काय शुभेच्छा देईल महाराष्ट्र नक्की. दिनानिमित्त? काय महाराष्ट्र संदेश द्याल? असाच आपला प्रोग्रेस अधिक झाला पाहिजे. अजून प्रोग्रेसिव्ह जर लाईफ लोकांना मिळालं तर आपल्या देशाला बाहेर जायची गरज लागणार नाही. इथेच आपण आपला प्रोग्रेस करू क्या बात शकतो. आहे. किती सुंदर म्हटलं ताईंनी. थँक्यू सो मच. महाराष्ट्र दिवस येतोय आणि आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेकडे कसं पाहताय तुम्ही? कायदा तसा बराच आहे महाराष्ट्राचा पहिल्यापासून, हा, पण जी स्ट्रिक्टनेस हवी होती काळानुसार ती येत नाहीये. स्ट्रिक्टनेस म्हणजे कसं म्हणू शकतो आपण ह्याला, कसं पाहायचं? कारण की कल्चरली बाहेरून येणारे लोक जे असतात ते आपण जे नॉर्मली ॲडॅप्ट केलेलं असतं आपलं कल्चर, की बाबा आपण एक शिस्त पाळतो, नकळत पाळतो, ती पाळली जात नाही. मग त्यासाठी मग थोडं कंट्रोल पाहिजे गव्हर्नमेंटचं. काय म्हणाल, कशा पद्धतीने अजून आपण कायद्यामध्ये सुधारित करू शकतो आपल्या देशाला, महाराष्ट्र राज्याला? तेच बाहेरून येणारे इन्व्हेस्टमेंट भरपूर आले पाहिजे. जसे लोक जास्त बाहेरून येतात तसं त्यांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. आणि सक्ती तशी केली पाहिजे, पण ती एक मूल्यांकनासाठी नसावी, फक्त लायसन्सिंगसाठी नसावी. पूर्ण अवलंब सगळीकडे व्हावा तिचा. एक भाषिक वाद जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्या वादाकडे कसं पाहायचं, कायद्याने कसं पाहायचं? मी वकील म्हणून तुम्हाला एक विचारतो की अधिकार सगळ्यांना आहे काम करण्याचा, पण तो जर तुम्ही एखाद्याचं कल्चर डावलून करत असाल तर रिस्ट्रिक्टेड लिमिटेशन्स असतात. त्याला तुमचे कोणतेही फंडामेंटल राईट्स हे पूर्ण नाहीत, तुम्हाला त्याला एक रिस्ट्रिक्शन्स आहेत कायद्यात. त्यामुळे तुम्ही जिथं जाताय ते कल्चर तुम्ही थोडं तरी तुम्ही सहानुभूती तरी ठेवली पाहिजे, किमान शिकण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. एवढंच. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. ॲज अ वकील म्हणून मी त्यांना काय वाटतं, कायद्याबद्दल काय वाटतं, भाषेबद्दल काय वाटतं ते विचारत होतं. ती भावना जी आहे, जी प्रत्येक महाराष्ट्राची आहे, तशीच त्यांनी व्यक्त केलेली आहे. अजून लोकांना आपण संवाद साधून त्यांना काय वाटतं ते देखील विचारतो. दादा, स्मारक पाहताय तुम्ही, काय म्हणाल? काय म्हणणार, आज महाराष्ट्र दिन उद्या आहे आणि या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक दिवस आठवण ठेवून काय, सतत आठवण राहिली पाहिजे मनामध्ये, एवढीच इच्छा आहे. सतत आठवण राहिली पाहिजे.
मग आता काय असं का वाटतं की एक दिवसासाठी का वाटतं कारण तुम्हाला? हल्ली लोक विसरतात पहिले पूर्वीच्या काळातले बलिदान ज्यांनी केलेले आहे देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी, ते सगळ्यांना विसरले लोक आता. सगळे विसरलेले आहेत आता. फक्त एकच दिवस आठवण ठेवतात. असं नाही झालं पाहिजे. बरोबर. मग आता काय करू शकतो? आपल्याला सतत या गोष्टी ज्या आहेत आपण महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्राबद्दल प्रेम सतत ती भावना राहिली पाहिजे आपल्या मनामध्ये. ती तर ते- कशी राखता येईल कसं तुमच्या म्हणजे मते? आता ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. मी एकटा काय सांगणार. तर मंडळी, अशा प्रकारे आपण विविध लोकांशी चर्चा केली. त्यांना कसं महाराष्ट्राचं पुढचं विजन हवं आहे ते आपण पाहिलं, त्यांच्याकडून ऐकलं. सोबतच त्यांना या जागेचं महत्त्व काय माहिती आहे ते ऐकलं. सांगायचं झालं तर 1955 साली या संपूर्ण महाराष्ट्र निर्मितीची जी एक चळवळ चालू झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू झाली, त्या चळवळीचं आंदोलन जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं होतं. जवळजवळ 16, 17, 18, 19, 20 जानेवारी 1956 पर्यंत या संपूर्ण परिसरामध्ये हे आंदोलन सुरू होतं. आणि 1956 साली या गोष्टीला घेऊन एकूण तणावाचं देखील वातावरण होतं. मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली पाहिजे अशा प्रकारची ती घोषणा जी होती ती होती. ते आंदोलन तशा पद्धतीचं होतं आणि त्यामध्ये या जागेवरती जवळपास 36 हुतात्म्य जे आहे ते इथे बलिदान जे आहे ते इथे झालं होतं. महत्त्वाचं म्हणजे 107 हुतात्मे एकूण सांगितले जातात, मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर ची जी संख्या आहे हुतात्म्याची, बलिदानाची, महाराष्ट्रासाठी बलिदानाची, ती संख्या जी आहे ती 107ची आहे. आणि त्यांचंच आठवण जी आहे, त्यांच्यासाठी आपण अभिवादन करू शकू अशासाठी हे स्मारक इथे बांधलं गेलं. आता जर आपण इथे पाहतो तर या पुतळ्याचं महत्त्व जे आहे ते आपण सांगितलेलंच आहे. शिवाय हे जे स्मारक आहे त्याच्यावरती संपूर्ण 107 जण कोण कोण होती हे देखील सांगितलेलं आहे. आणि छगन भुजबळ यांनी नंतर, म्हणजे अगोदर फक्त ही मूर्ती होती, हे स्मारक होतं, त्यानंतर हे संपूर्ण जे परिसर आहे तिथे महाराष्ट्राचा नकाशा जर वरून पाहिला तर तिथून महाराष्ट्राचा नकाशा दिसतो आणि त्यानंतर जय महाराष्ट्र असं लिहिलेलं पाहायला मिळतं. हे जेव्हा छगन भुजबळ हे महापौर होते तेव्हा त्यांनी हे सगळं काम जे आहे ते करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला म्हणजे जवळपास म्हटलं जात होतं की मुंबई ही जी जागा आहे याला कुठेतरी केंद्रशासित प्रदेश करण्याचा देखील एक प्रयत्न होत होता आणि तोच प्रयत्न जो आहे तो हाणून पाडायचा होता. आणि यामध्ये मोरारजी देसाई हे म्हणजे तेव्हा 1956 साली हे बॉम्बे हे एक राज्य होतं, म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नव्हती. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी असं म्हटलं जात होतं की मुंबईला आपण एक वेगळं केंद्रशासित प्रदेश करू आणि त्यासाठी तशा पद्धतीने एक सीमांकन केलं जात होतं. आणि हाच वाद जो आहे तो नंतर पेटला देखील होता. यामध्ये यशवंत चव्हाण जे आहे ते म्हणाले की मुंबई सह महाराष्ट्र हा झालाच पाहिजेचा च कशाला ठेवताय. तर यावरती अत्रे यांनी तर एक आर्टिकल लिहिला आणि त्याच्यामध्ये म्हटलं की जर तुम्ही चव्हाणमधला च काढला तर फक्त तुमचं नाव काय होतंय ते पहा, त्यामुळे च हा लावणं गरजेचं होतं. अशा प्रकारे एक साप्ताहिकांमधून किंवा वृत्तपत्रांमधून या पद्धतीचं जे एक माहोल जो आहे तो एक क्रिएट होत होता किंवा तशा पद्धतीने संघर्ष हा राज्य पातळीवरती देखील एक निर्माण झालेला. अखेर या सगळ्या संघर्षानंतर 1960 रोजी मुंबई आणि महाराष्ट्राला एकत्र करण्याचा निर्णय झाला आणि गुजरात हे भाषिक आधारावरती वेगळं राज्य बनलं. पाहायचं झालं तर या अगोदरच म्हणजे आंध्र प्रदेशची स्थापना होण्यासाठी देखील अगोदरच सगळं भाषावार प्रांतरचना जी आहे ती अगोदरच विविध स्थानी ही सुरू झाली होती, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू झाली होती. फक्त मुंबई आणि महाराष्ट्राचाच विषय राहिलेला, कारण की इथले भांडवलदार जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की मुंबईची कॅपॅसिटी जी आहे किंवा आपण म्हणतो आर्थिक कॅपॅसिटी जी आहे किंवा त्याचं एक पाठबळ जे आहे ती मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचे रिसोर्सेस जे आहेत ते महाराष्ट्र वापरेल, त्यामुळे त्याचं महत्त्व जे आहे ते फक्त महाराष्ट्राला मग मिळू शकेल किंवा त्याची एक उपयोग जो आहे, उपभोग जो आहे तो फक्त महाराष्ट्र करेल. या हेतूमुळे भांडवलदार जे आहेत ते मुंबईला महाराष्ट्रामध्ये सामील होऊन देत नव्हते. मग अशा वेळेला 50% जे मुंबईमधील मराठी भाषिक लोक होते त्यांनी या संपूर्ण घटनेला विरोध करायचं ठरवलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. आणि त्यानंतर आपण पाहतो हा महाराष्ट्र जो आहे तो आपल्याला एकसंघ महाराष्ट्र जो आहे त्याची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील काही सीमालगत वाद जो आहे तो बेळगाव साईडला अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील आपण गुजरात आणि एक महाराष्ट्राच्या सीमेवरती जातो तर तिकडे आपल्याला पाहायला मिळेल की एक स्टेशन आहे नवापूर म्हणून, तिकडे एक टेबल आहे आणि या टेबलच्या
मधून जी आहे ती सीमारेषा गेलेली आहे. म्हणजे जर टेबलावरती एका साईडला तुम्ही बसलात की तुम्ही महाराष्ट्रात असतात आणि एका साईडला बसलात की तुम्ही गुजरातमध्ये असतात आणि वेगवेगळे कायदे जे आहेत ते लागू होतात. अशा प्रकारचे देखील एक सीमांकन आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता हा महाराष्ट्र जो आहे तो विकसनशील आहे, विविध टप्पा गाठतोय. लोकांना आपण विचारलेलं आहे त्यांना कसा महाराष्ट्र हवा आहे, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आणि या जागेचं महत्त्व देखील आपण एकूणच आता जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स आणि अशा प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.